गेल्या काही वर्षात ईव्हीएम इतकं क्वचितच कुणी बदनाम झालं असेल, पण आता ईव्हीएम सोबतच निवडणूक आयोगही बदनाम होऊ लागले आणि त्याचं कारण दडलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत। 55 मतदारसंघ असे आहे जिथे मतदानापेक्षा मतमोजणी जास्त झाली आहे। पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। ईव्हीएम मध्ये घोळ की मतमोजणी झोल। ईव्हीएम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ईव्हीएम मशीनची हलवाहलव कशा पद्धतीनं झाली, अशा अनेक गोष्टी आहेत। हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे 95 मतदारसंघातली आकडेवारी। राज्यातले 95 मतदारसंघ असे आहेत जिथे झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मधून बाहेर आलेल्या आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते। याचं उदाहरण म्हणजे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ। मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकड्यानुसार 2,44,638 मतं आणि दुसरीकडे मतदानानंतर तिसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने वेबसाईटवर टाकलेल्या फक्त ईव्हीएमच्या आकडेवारीनुसार 2,45,989 मतं, म्हणजे 1,351 मतांचा फरक। औरंगाबाद पश्चिम मधून शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट विजयी झाले। मात्र हे असे तब्बल 95 मतदारसंघ आहेत जिथे मतदानानंतर मतमोजणीच्या तुलनेत कमी मतं आहेत। यात अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, बदनापूर, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, दिंडोशी, चारकोप, विलेपार्ले, चांदिवली, सायन कोळीवाडा, मुंबादेवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, शिरूर, इंदापूर, बारामती, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर, आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, औरंगाबाद पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले या मतदारसंघात मतदानापेक्षा जास्त मतं मतमोजणीवेळी आढळून आली आहेत। ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढण्यासाठी उतरले, त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही। आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ईव्हीएम मशीनची हलवाहलव कशा पद्धतीनं झाली, अशा अनेक गोष्टी आहेत। किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही। जसं नाशिकमध्ये एक उमेदवाराच्या घरामध्ये 65 मतं आहेत कुटुंबात आणि त्याला 4च मतं पडली। कुटुंबात 65 मतं आहेत, कुटुंबात संपूर्ण। त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख, त्याच्यावर काम करणारे, आणि तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार आहे। त्याची बायको, त्याची आई, त्यांची मुलं, त्यांचे वडील, बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना 4 मतं पडावीत, हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला। आम्ही पराभव मान्य केला, हा जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का तर त्यांचा विजय झाला, असं नसतं बाबा। त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही। आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं। मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी, उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही। पराभवानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमवर विरोधक खापर फोडू लागले। विशेष म्हणजे 288 पैकी 193 मतदारसंघात मतदान आणि मतमोजणीत फरक नाही। तर दुसरीकडे विरोधकांनी यावरूनच आणखी एक नवा आरोप केलाय। हरियाणा आणि जम्मू काश्मीर, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये
भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे गेलं. आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली, महाराष्ट्राची निवडणूक, ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना लेट केली आणि ती लेट केली की झारखंडबरोबर गेली. झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश आहे. त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी असं काहीतरी एक वेगळा गमतीदार ट्रेंड दिसतो. म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचा ऑब्जेक्शन घेता, त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हेच मशीन होतं. मी काल पवारसाहेबांची ती प्रेस ऐकली. आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर. काय होतं, पवारसाहेब फार मोठे नेते, त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं तर. पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ही मॅटर कोर्टात गेलेली होती. सुप्रीम कोर्टाने पण मागच सांगितलेलं होतं की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, ईव्हीएम मशीन हे व्यवस्थित आहे. आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या, सगळ्या काही गोष्टी झाल्या. आता मग पंजाब सारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं, कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं, तेलंगणासारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, दिल्लीसारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, अशी कितीतरी राज्य, पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं. अशा गोष्टी झाल्या ना, असं कसं नाही म्हणता तुम्ही. मतदान आणि मतमोजणीतला हा फरक अनेक प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित करतायत. जनतेच्या या प्रश्नांची उत्तरं कोण देणार, हाही एक प्रश्नच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.